सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनाయ్య सर. बरोबर एक वाजायला 10 मिनिट आहे. रात्री 1 वाजलेले आहे. ओके. आज 7 तारीख आहे आणि एप्रिल महिना. ओके. आत्ताच नेटचं कनेक्शन आलेले आहे. ओके. जस्ट मी पाहून आलो. नेटचं कनेक्शन आलेले आहे. ओके. आता एक 10 मिनिटांचा एक व्हिडिओ तयार करून घेतो. ओके. आता अपलोड होऊन जाईल, काही अडचण येणार नाही. चला, यू आर व्हेरी लकी. ओके. यस, 100% बघा. मला कॉन्फिडन्स होता की नेट कनेक्शन येईल म्हणून मी वाट पाहत बसलो होतो. आल्यापासून वाट पाहतो मी. 11:30ला मी आता घरी आलो होतो. 11:30 ते 1 वाजेपर्यंत बसलो की नेटचा कनेक्शन येईल म्हणून. ओके. यस तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. हा वाक्य आता खरं ठरत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी महाराजांचं नेहमीच एक आशीर्वाद वचन असतोच. आंबेडकर साहेबांचाही आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. APJ अब्दुल कलाम सरांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. का तर इच्छा, APJ अब्दुल कलाम साहेबांची इच्छा असा होतं की मी शिकवत माझा प्राणज्योत जायला पाहिजे. आणि मणिपूर इम्फाळमध्ये शिकवतच प्राणत्याग केलेले APJ अब्दुल कलाम साहेब. काय ठरवत आहे तुम्ही तेच होणार आहे. म्हणून सकारात्मक विचार करा आणि आज होणारा जो 7 एप्रिल रोजी होणारा महाराष्ट्राची सेट परीक्षा व्यवस्थित तुम्ही पेपर लिहा. पेपरबद्दल अजिबात काळजी करायची नाही. आता तुम्ही ग्राउंडवर उतरणार आहात. ग्राउंडवर उतरलं तर जेवढं अस्त्र तुमच्यासोबत आहे तेवढंच अस्त्राने आपल्याला हे खेळायचं आहे. तेवढंच अस्त्राने आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे. तेवढंच अस्त्राने आपल्याला वापर करायचा आहे. आणि वापर करत असताना माझ्याकडे काय नाही त्याच्याबद्दल चिंता करायचं नाही. फक्त एक अस्त्रामुळं सुद्धा आपण जिंकू शकतोच. आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत तुमचा आत्मविश्वास कमी होऊ नये. लक्षात घ्या. आता नेमकं काय केलं पाहिजे पेपर हॉलमध्ये. पेपर क्रमांक 1 फक्त 60 मिनिटांचा पेपर असतो. 60 मिनिटामध्ये लक्षात घ्या, वेळ पुरत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला मी विनंती करतो, वेळ पुरत नाही. म्हणून 10 जे टॉपिक आहे 10 टॉपिकमधले तुम्हाला परफेक्ट येणारा टॉपिक, 100% येणारा टॉपिक ते प्रश्न बघा आणि पटपट पेन्सिलने तो युनिट तुम्ही कवर करून घ्या. न येणारा टॉपिक, न येणारा प्रश्न वाचन करत बसू नका. पेपर 1मध्ये म्हणतो मी. ओके. आता माझ्या माहितीप्रमाणे, माझा अनुभवाप्रमाणे जेव्हा मी 10 घटकावरती गणितांचे येत नसल्यामुळे मी वाचन करत नव्हतो, डाटा इंटरप्रिटेशन येत नसल्यामुळे मी वाचन करत नव्हतो. मी अगोदर कम्युनिकेशनचा प्रश्न सोडवलो. म्हणजे 2 मिनिटात 5 प्रश्न मी सोडवलो. त्याच्यानंतर ICTचं मी सोडवलो. त्यानंतर युनिट नंबर 1, युनिट नंबर 10, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 9 हे 6 युनिट अवघ्या अर्धा तासात तुमचं कंप्लीट होणं अपेक्षित आहे. अर्धा तासात 6 युनिटांचं तुम्ही कंप्लीट केलं तर 100% तुम्ही परीक्षा पास होत आहे. काही अडचण येणार नाही. आणि एका वाक्यातील जे प्रश्न असतो त्याचं उत्तर हमखास येत असेल तर लिहायचं. जे प्रश्नांचं उत्तर येत नसलेले प्रश्न पूर्ण वाचन करू नका तोपर्यंत. कारण वाचन केलं की तुमचा वेळ ते प्रश्न खातो. बघा, तुमचं वेळ महत्त्वाचं आहे. तिथं प्रश्न महत्त्व नाही, तुमचं वेळ महत्त्वाचा आहे. मग पूर्ण प्रश्न वाचन करून मग ठरवायचं की मला बाबा येत नाही म्हणून. तसं मूर्खपणा करायचं नाही. प्रश्न बघितलं की तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा ह्या प्रश्नांचं उत्तर मला येत नाही म्हणून. येत नसेल तर जाऊ दे की. येणारं किती आहे. पहिल्या राऊंडमध्ये 1 ते 50 प्रश्न तुम्ही सोडवला. 1 ते 50 पैकी फर्स्ट राऊंडला कमीत कमी 7 ते 8 प्रश्न बरोबर आलं तर तुम्ही परीक्षा पास होत आहे. बघा, हा साधा टेक्निक आहे. आणि 50 प्रश्नापैकी अगोदर ज्या प्रश्नांचं उत्तर येतो तेवढं टिक करा. न येणारा प्रश्न तसंच राहू द्या. आणि शेवटच्या टप्प्यात जे 10 मिनिट वेळ उरलेला असतो अशा वेळेत तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं की मी A किती वेळा सोडवलेलं आहे, B किती वेळा मी सोडवलो आहे आणि C किती वेळा सोडवलेले आहेत आणि D किती वेळा मी गोल केलेलं ते मोजून घ्या. व्यवस्थित मोजून घ्या. A B C D. ओके. आणि ज्या ऑप्शनला तुम्ही कमी वेळा गोल केलेले असतात, बघा कमी वेळा म्हणतो, 40 प्रश्नापैकी कुठल्या ऑप्शनला तुम्ही कमी वेळा गोल केले ते बघा. आणि कमी वेळा गोल केलेले ऑप्शनच बाकीचे जे 10 प्रश्न आहेत न येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर असतोच.
आणि पॅसेज तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असेल तर पूर्ण 10 मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे. तुमचा हा खिशातला प्रश्न आहे, कारण ह्याला वेळ पाहिजे. पॅसेज सोडवत असताना 10 मिनिट वेळ द्या त्याला. 10 मिनिट वेळ दिलं, जेव्हा तुम्ही वेळ देताय बघा, वेळ दिलं की उत्तर निघाला पाहिजे, तरच मग तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि चांगलं वाढतो. मग वेळ देऊन जर उत्तर येत नसेल तर आपण मूर्खपणा केलो एक्झाम हॉलमध्ये, हे बघा. म्हणून मूर्खपणा केलं तर गेलंच ते, तर तुम्ही ते चूक करू नका. पॅसेजला पहिला, दुसरा, तिसरा प्रश्नांचं उत्तर पॅराग्राफमध्ये असतो. चौथा आणि 5वा प्रश्नांचं उत्तर पॅराग्राफच्या पूर्ण समरीवरून उत्तर अपेक्षित आहे. मग समरीवरून जेव्हा उत्तर हुडकायचं असतो त्यावेळी 4 ऑप्शन व्यवस्थित वाचन करा आणि न रिलेटेड असलेले ऑप्शनला तुम्ही असं एलिमिनेट करा, त्याला बंद करा. म्हणजे चुकीचं ऑप्शन कट करत बरोबर उत्तराकडे तुम्ही यायला पाहिजे. मग असं जर तुम्ही केलं, कारण मी परीक्षा हॉलमध्ये अगोदर हे घटक मी सोडत होतो, कम्युनिकेशन, ICT, टीचिंग ॲप्टिट्यूड, हायर एज्युकेशन आणि रिसर्च आणि पर्यावरण, हे अर्धा तासच माझं कंप्लीट होणार. आणि 10 मिनिट मी युनिट क्रमांक 3 पॅसेजला देत होतो. 40 मिनिट राहिलं, 20 मिनिट बघा. हे गणितासाठी तुमचा हा असा टाईम मॅनेजमेंट पाहिजेच तिथं. 20 मिनिट किंवा 10 मिनिट किंवा 15 मिनिट बघा. आणि हे गणिता प्रश्नामध्ये एक तरी प्रश्न सोपे असतो. ते सोपे प्रश्न तुम्ही बरोबर उत्तर लिहिताय, मला कॉन्फिडन्स आहे. फक्त 10 प्रश्नांचं उत्तर येत नसेल अशावेळी ABCD सिरीज वापर करा. हायेस्ट कोणता आहे आणि लोएस्ट कोणता आहे ते बघा, आणि लोएस्ट असलेले ऑप्शन्स न येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. हे माझा अनुभवप्रमाणे सांगतो. कृपया माझा शब्द तुम्ही नेगेटिव्ह घेऊ नका. मी काहीतरी सांगतो असं नाही, मला माहिती आहे ना मग त्याचं महत्त्व काय. येत नसलेले अशा पद्धतीने तुम्ही राऊंड केला पाहिजे. आणि पेपर क्रमांक 2मध्ये सुद्धा 100 प्रश्न असतात. 100 प्रश्नापैकी अगोदर पहिल्या राऊंडमध्ये काय करा, 20 प्रश्न कुठले सोपं आहे तेवढ्या प्रश्नांचं पेन्सिलने त्या क्वेश्चन पेपरवरती शॉर्टमध्ये टिक करा. जास्त टिक करू नका, राऊंड असा करू नका. शॉर्टमध्ये तुम्हालाच ते माहिती पाहिजे की अगोदर सोपे प्रश्न 20 प्रश्न, त्याच्यानंतर मेमरी बेस्ड प्रश्न, सोपे प्रश्न सर्वांना येत असतो. मग तुम्ही काय करताय चूक, प्रश्न वाचन करताय पूर्ण, दुसरा प्रश्न वाचन करताय, तिसरा सगळं अवघड प्रश्न आला तर ते प्रश्न तिथंच स्किप करा. गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. अवघड असेल तर गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला प्रश्न बघितल्यानंतर लगेच कळायला पाहिजे हे प्रश्न सोपा आहे, हे प्रश्न अवघड आहे म्हणून. मग अवघड प्रश्नाला पूर्ण वाचन करून समजून घेऊन मग अवघड आहे असा निर्णय घेणं चुकीचं आहे, कारण हे वेळ खाणारी प्रश्न असतो अवघड प्रश्न. म्हणून सोपे प्रश्न, पहिला 20 सोपे प्रश्न, त्याच्यानंतर मेमरी बेस्डचा प्रश्न 30 असतो. त्यानंतर कन्सेप्ट आधारित 4 ऑप्शन दिलेले असतात. 4पैकी A, B बरोबर आहे, A, C बरोबर आहे, वरील सर्व बरोबर आहे, वरील सर्व चुकीचं आहे. पूर्ण ऑप्शन 4ही ऑप्शन वाचन केल्यानंतरच तुम्ही ते निर्णय घ्या. मग लगेच A बरोबर आहे म्हणून पहिलाच टिक करू नका, कारण दुसरं B पण बरोबर असतो आणि C पण बरोबर असतो आणि चौथा चुकीचा असतो. म्हणून 4ही ऑप्शन वाचन केल्यानंतरच तुम्हाला कन्सेप्ट आधारित प्रश्नांचं उत्तर काढायचं असतात. आणि ज्या प्रश्नांचं उत्तर येत नाही त्याला तसंच सोडून द्यायचं. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यात बघू नया, म्हणजे 100 प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्न सोडवताय. शेवटी जेव्हा पेपर संपायला येतो 2 तासात शेवटच्या 20 मिनिट, आता पेपर संपणार आहे, फक्त आम्ही 60 प्रश्न सोडवलो, अजून 40 प्रश्न राहिलेत असं जर तुम्हाला वाटत असेल मग त्यावेळी तिथं लिहायचं. हां, जर तुम्ही 60 प्रश्न सोडवलात, अजून 40 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे, मग हे ऑलरेडी अवघड आहे तुम्हाला माहिती आहे. मग हे वाचन करून उत्तर बघा प्लीज. मी पॉझिटिव्ह सांगतो, कृपया पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. असाही येत नाही तसाही येत नाही म्हणून मग काय केलं पाहिजे. मग अशा वेळी सांगत आहो, हे 60 प्रश्न तुमचा अभ्यासावरून ज्याने सोडवलेला आहे त्यांनाच ह्या प्रश्नांचं उत्तर येत असतो. हां, मग हे पहिल्या राऊंडमध्ये जे 60 तुम्ही अभ्यास करून तुमचा एक्सपिरियन्सवरून तुम्ही हे उत्तर काढलं पाहिजे. हे भोगस आणि अंदाजाने इथं ठोकलं असेल तर हे पण चुकीचं होतं. इथं जर तुम्ही अभ्यासाने हे प्रश्न सोडवलं असेल तर हे टेक्निकने इथून तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 प्रश्नांचं उत्तर मिळून जातो. बघा इथं 60 पैकी ऑप्शन कुठलं कमी हे आहे. मग 40 प्रश्नांचं उत्तर अवघड प्रश्न घ्यायचं, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन A, B, C, D आणि Cच इथं कमी राऊंड केलं म्हणून Cच ह्या प्रश्नांचं उत्तर C असतो.
100%. आणि सी टिक करत असताना एकदा बघायचं की बाबा हे ऑप्शन चुकीचं आहे का, कारण उत्तर बरोबर असण्यापेक्षा चुकीचं आपण एकदा आपल्याला सापडतो चुकीचं कोणतं आहे म्हणून. मग ऑप्शन कट करत गेलं तर तुम्हाला उत्तर सापडतोच. अशा टेक्निक तुम्ही पेपर 2मध्ये वापर केला पाहिजे. आणि ज्या प्रश्नांचं उत्तर येतो गडबड करायचं नाही. गडबड केलं, खपलं, एक प्रश्नाचं उत्तर चुकलं, 2 मार्क गेलं तर गेलं. एक प्रश्नांचं उत्तर शेवट राऊंडमध्ये किंवा रिझल्टमध्ये खूप परिणाम करू शकतो. एक प्रश्न म्हणजे खूप अवघड आहे. एका प्रश्न म्हणजे 2 मार्क आहे. त्यामुळं एकदम बारीक म्हणजे येणाऱ्या प्रश्नांचं उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना चूक करायचं नाही. एकदम थोडं शांत. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर गडबड गोंधळ करायचं नाही. किती केलं तरी अवघड. एकदम शांत बसा. एक 10 सेकंद 1 मिनिट तरी शांत, कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, एकदम शांत स्थिर. पाणी बॉटल असेल तर थोडं पाणी प्यायचं, 2 वेळा पाणी पिणं. एकदा कंट्रोल ठेवा तुमच्या मनात. आणि डोंट रिॲक्ट विथ द क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर रिॲक्ट होऊ नका. तो हॅपीनेस असू द्या किंवा सरप्राईज असू द्या किंवा टेन्शन असू द्या. प्रश्न बघितल्यानंतर लगेच जजमेंट घ्यायचं नाही. सुरुवातीला आपल्याला अवघड वाढतो आणि शेवटपर्यंत, कारण शेवटच्या क्वेश्चनपर्यंत तुमचा म्हणजे जिंकण्याची कॅपॅसिटी असतो. जेव्हा महेंद्रसिंग धोनी साहेब 2011च्या वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीचे 3-4 विकेट गेले होते. मग 3-4 विकेट गेल्यानंतर सगळं आपण पूर्ण भारतीय 100 कोटी लोक म्हणालो की आम्ही हरतो, श्रीलंका जिंकतील. आणि म्हणजे सुरुवातीचे प्रश्न जर आपल्याला अवघड आहे म्हणून आपण तसंच ठेवलो तर नाही. थोडं शांत कूल ॲटिट्यूड तुमचं असणं आवश्यक आहे. मग महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या टप्प्यात शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकून दिलेलं आहे. म्हणून शेवटचे प्रश्नसुद्धा तेवढंच केअरफुलने, तेवढंच व्यवस्थित वाचन करून तुमचं लॉजिक लावून तुम्ही उत्तर काढला पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट मिळतो. आणि रिझल्ट मिळवण्यासाठी 100% बघा, आपण तर प्रयत्न करणारच आहोत. आणि प्रयत्न करत असताना प्रामाणिक प्रयत्न. म्हणजे मॅच जातात म्हणून सोडून द्यायचं नाही. त्याला पकडण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये पाहिजे, त्याला धरण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये पाहिजे. आज मला खरं तर हे व्हिडिओ अगोदरच मी तयार करावं म्हणालो होतो. अचानक आमचे आज गुलबर्गा येथे, कर्नाटकमधील गुलबर्गा येथे आळंद तालुक्यात एक शाळेत कार्यक्रम होती. आणि त्या कार्यक्रमाला मला प्रमुख अतिथी म्हणून एक महास्वामीजींनी मला आग्रहाने बोलवले. मग मी म्हणालो, गुरुजी महास्वामीजी मला येता येत नाही, मला मुलांचा उद्या परीक्षा आहे, मला थोडं माहिती द्यायचं आहे. अरे काळजी करू नको, सगळं तुझं विद्यार्थी पास होतील, तू ये इकडं. कारण आता महास्वामीजीचं ऐकायचं का माझं कर्तव्य करायचं. सकाळपासून म्हणजे एकदा ट्रेनिंगच्या कामात, आज शाळेत पॅटचे पेपर आणि त्याचं असेसमेंटचे कामं, एवढं शेड्यूल माझं बिझी आहे तरीसुद्धा करायची जिद्द आहे. आता घरी आल्यानंतरसुद्धा इंटरनेटचं कनेक्शन नव्हतं. आता काय करावं म्हणून 1 तास वेट पाहिलो, 1 तास वाट पाहिलो. आणि आता नेटचं कनेक्शन आलं म्हणून मी तुमच्यासमोरून माझा अनुभव शेअर करण्यासाठी आला. थोडं धीर धरला पाहिजे. जो धीर धरतो म्हणजे जो सहनशीलतेने वाट पाहतो त्याला चांगलंच मिळणार आहे. मग वाट पाहण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे. आपण सगळं सगळं फास्ट व्हायला पाहिजे. 2 दिवस अभ्यास करणे आणि रिझल्ट पास होणे, 2 पुस्तक वाचन करणे पास होणे, 2 पेज वाचन करणे पास होणे, असं नसताच. एवढं तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करूनसुद्धा जर तुमचं रिझल्ट नाही आलं तरी घाबरायचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे ना की बाबा मी गेल्या 3-4 महिन्यापासून मी अभ्यास करतो तरीसुद्धा माझा रिझल्ट मिळाला नाही. ठीक आहे, आपण कुठं चुकलो ते बघून पुढचा जूनच्या नेट एक्झामसाठी आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. दिस इज नॉट युअर फायनल. इट इज नॉट युअर फायनल एक्झाम. इट इज नॉट युअर फायनल. हे सगळं एंड आहे म्हणून समजून घ्यायचं नाही. फक्त गो फॉर प्लेन जेव्हा तुम्ही जाताय, टेन्शन न घेता तुम्ही गेलं तर मॅच जिंकणार तुम्हाला महाराष्ट्रातील सेट एक्झाम रिझल्ट मिळतो. एवढा दिवस तुम्ही भरपूर अभ्यास केलात आणि एक्झाम हॉलला जात असताना जर प्रेशर घेऊन गेलात, अपेक्षा ठेवून तुम्ही गेलात तर अवघड आहे. बघा, अपेक्षा ठेवायचं नाही. प्रश्नपत्रिका बघणे, तिथंच जजमेंट घेऊन उत्तर देत राहणे. मग ह्यावेळी काय झालं, 2023च्या वर्ल्ड कपमध्ये मॅच रोहित शर्मावर एवढा दबाव होता की सगळं चांगलं मॅच खेळून शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी हरलेलं आहे. म्हणून असं नसतो.
प्रेशर घ्यायचं नाही. तुम्ही म्हणता सर तसं हो तसं तरी पेपरला प्रेशर येतात, काय करायचं? प्रेशर आलं की थोडं पाण्याचं गुटक थोडं एक 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 पॅक घेतो म्हणायचं, थोडं पाणी प्यायचं आणि पुढं 5-5 मिनिटाने 10-10 मिनिटाने पाणी पिऊनच तुम्ही उत्तर सोडवायला हे करा बघा. बिलकुल घाबरायचं तर नाही. येत असलेले येतात, नाही न येलेलं नाही येत नाही, त्याला काय करायचं? आता न येणाऱ्याला काय तिथं त्याला काय काय बोंबलत बसायचं पेपर हॉलमध्ये? न येणारं येत नाही. एवढं मानसिक स्थिती तुम्ही ठरवून दिलं तर पेपरमध्ये रिझल्ट मिळतो. आणि रिझल्ट मिळणारच आहे. हे कोणासाठी मिळणार आहे? तुमच्यासाठी मिळणार आहे. परीक्षा तर होत असतो. आपण किती वेळ, हे बघा, अर्धा तासाचा व्हिडिओ बघून मी परीक्षा पास होतो, अर्धा पेज वाचन करून परीक्षा पास होतो असं नाही. एवढा दिवस तुम्ही किती प्रिपरेशन केलेत त्याच्यावरनं तुमचा रिझल्ट मिळत असतो बघा. आणि इतरांचं कॉम्पिटिशन न करता तुमच्यामध्ये किती सुधारणा झालं आहे तुम्ही बघून घ्या. ओके, आज आता किती वाजलं बघा, 1:30. आता 1:15 वाजलेत. व्यवस्थित झोपा. आता तुम्ही झोपलाच असणार आहे 100%. आता तुम्ही कुठं जागा करणार आहे? जागा करू नका. सकाळी तरी एवढं माझं 10-15 मिनिटांचा व्हिडिओ कृपया बघा. आणि मी एवढ्या वेळा परीक्षा पास होऊन सुद्धा मला अजून मी स्ट्रगल करतो, अजून आपल्याला फाईट करायचं. कारण लाईफ इज अ बॅटल, वी हॅव टू फाईट इट. मग एक झालं की एक बघा, प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेम असतो. लाईफ इज अ सिरीज ऑफ प्रॉब्लेम अँड यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन्स. समटाइम्स वी आर अनेबल टू सॉल्व. एक प्रश्न असा अवघड येतो की त्या प्रश्नाला उत्तर आपण देऊ शकत नाही. मग तरीसुद्धा त्या प्रश्नांबद्दल आपण फाईट करत राहतो. जीवनातसुद्धा तसाच आहे. काही मोठा समस्या येतात, त्याला सोल्युशन मिळत नाही, तो प्रश्नच डिलीट करून द्यायचा. डिलीट बाबा तू प्रश्न, उत्तरही डिलीट, प्रश्नही डिलीट, किंवा तो प्रश्न रद्द करण्यात आलेले आहे. असं पेपरला येतात बघा, हे प्रश्न रद्द करण्यात आलेले, किंवा ग्रेस मार्क म्हणून देतात. एकदा देवसुद्धा तुम्हाला ग्रेस मार्क देतात. अरे बाबा हे किती स्ट्रगल करायला लागलं, त्याला दे एकदा. असं भगवान जर डोळे उघडलं तर तुमचं एका सेकंदात तुमचं कल्याण होणार आहे. म्हणजे भगवान म्हणजे एक निसर्ग फक्त तुमच्याकडे बघू द्या. पॉझिटिव्ह ऑलवेज अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह. त्यामुळं व्यवस्थित आणि सकारात्मक, सज्जन, सरळ एकदम तुम्ही राहो. एवढं वेळ मी स्ट्रगल करतो, मला काय प्रॉब्लेम्स नाही का? आम्ही पण स्ट्रगल केलो. आम्ही पण सुरुवातीच्या 3दा नेट एक्झाम नापास झालो, तरीसुद्धा मी प्रयत्न सोडला नाही. प्रयत्न सोडल्यामुळं आणि एवढं परीक्षा पास झालो. मग सर तुम्ही अजून इथंच शाळेतच आहे की तुम्ही का कॉलेजला गेलं नाही? माझा प्रॉब्लेम मला माहिती आहे ना. एकदा मी परीक्षेला म्हणजे एकदा काय झालं, माझ्यासमोर 3 ऑप्शन होते, 3 नोकऱ्या सिनियर कॉलेजची. एक सोलापूर येथे अतिशय महत्त्वाचं फेमस कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये माझं काम झालं होतं. फक्त जाऊन जॉईन व्हायचं होतं माझं. कारण आपलं जातीचा कसं असतो माहिती आहे का? जात धर्म हे आपल्या देशात खूप मोठं आहे. मी त्याच कॉलेजमध्ये शिकलेलं आहे. हे लिंगायत कॉलेज आहे. ह्यांचं काम झालं आहे असं सगळं ठरलं होतं. माझं काम झालंच, सगळ्यांनी अगोदरच माझं त्याचं काम झालं. एवढे वेळ परीक्षा पास झालं म्हणजे ह्याला ते घेतात. आणि दुसरा ऑप्शन होता इथं गुलबर्ग येथे सेंट्रल युनिव्हर्सिटी कर्नाटकमध्ये एक महत्त्वाचं विद्यापीठात माझं काम झालं होतं आणि तिथं जॉईन. आणि तिसरं एक ऑप्शन होतं मला, कर्नाटकमध्ये गव्हर्नमेंट नोकरी असतात, जे सेटनेट परीक्षा पास झाल्यानंतर प्राध्यापकाची एक नोकरी असतो. मग ते नोकरी मी म्हटलं तिन्ही मला मिळतात. मग आता कुठं जायचं असं आम्ही ठरवलं होतं. सोलापूरला जायचं का गुलबर्गला जायचं का गव्हर्नमेंटची नोकरी. मग म्हणजे तिन्ही मला होणार आहे अशी 100% खात्री. मला काय पूर्ण आमच्या गावात, तालुक्यात सगळीकडे पब्लिसिटी झालं होतं, हे त्याचं काम झालं. मग काम झालं. प्रश्न कसं म्हणजे नशीब किंवा वेळ कसं फिरवतो बघा. मग जेव्हा मी कर्नाटकची पेपरसाठी आमच्या शाळेत मी खूप प्रामाणिकपणानं आमच्या रजा मागितलं, रजा दिलं. म्हणजे रजा मिळत नाही. तुम्ही हेच काम करताय का असं आरडाओरडा होतात. आणि नेगेटिव्ह अँगल जर प्रशासन तुमच्या विरोध असेल तर तुम्हाला रजा मिळत नाही, काही मिळत नाही, बोंबलं जावं. मग मी देऊ दे न देऊ दे म्हणून मी शाळा सोडून मी अभ्यास करत होतो. कारण कर्नाटकच्या गव्हर्नमेंट एक्झाम देऊन मला नोकरी करायचं होतं. फुकटमध्ये नोकरी मिळतील, प्राध्यापकाची नोकरी म्हणून मी अभ्यास करत होतो. आणि ज्या कॉलेजला मला ॲप्लिकेशन करायचं होतं सोलापूरमध्ये, तिथं ॲप्लिकेशन केलं. आणि त्यांनी म्हणालं की तुम्हाला NOC द्या. मग NOC मला मिळालं नाही शाळेत. मग NOC न दिल्यामुळं मी तसंच ॲप्लिकेशन केलं. आणि माझे सगळं गुरुवर्य माझ्या विरोधात ठरले. आणि उद्या इंटरव्ह्यू हवं म्हणजे उद्या कर्नाटकची पेपर होती.
मग त्यावेळी अचानक मी काय झालं, इकडचा सोलापूरचा माझा कॉल आला की तुमचा कॉल रिजेक्ट झालेला आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवत नाही, कारण तुम्ही यू आर नॉट अप्लाइड युअर ॲप्लिकेशन थ्रू प्रॉपर चॅनल, म्हणून मला इंटरव्ह्यूला बोलवलं नाही. ठीक, पहिल्यांदाच माझा विकट पडला. मग इथं गेलं नाही म्हणून कर्नाटकच्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये माझं काम होईल म्हणून ठरवलं होतं. मग त्यांनी म्हणाला तुमच्याकडे अनुभव नाही म्हणून तुम्हाला आम्ही घेत नाही. ते 2 विकेट गेले. युनिव्हर्सिटीमधलं काम गेलं, इथलं कॉलेजमध्ये होतील कारण ते माझे विद्यार्थी म्हणून त्यांनी ढकललं. आणि तिसरं टेन्शन राहिलं कर्नाटकची एक्झाम, प्राध्यापक, तोही पेपर मी देण्यासाठी रजा घेतलं होतं, रजा दिलं नाही म्हणून मी घरी बसून अभ्यास करत राहिलो. शाळा सोडल्यामुळे 40-50 दिवसांचा पगार कट झाला, नोटीस आला शाळेकडनं. मग पुन्हा जेव्हा शाळेला जॉईन झालो, पुन्हा कर्नाटकचे पेपर आलं आणि पेपर दिलो, रिझल्ट आला. 178 मार्क मला मिळाली होती आणि 180ला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ. एक प्रश्न म्हणजे 2 मार्क. मला 180 मिळालं असतं तर आज मी कर्नाटकच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून मला नोकरी लागली असती. फक्त एक प्रश्न माझ्याकडनं चुकला. 178 मार्क मला मिळाले. तिन्ही हातात असलेले तिन्ही प्राध्यापकाची नोकरी माझ्या हातून निसटून गेले. म्हणजे हे काय प्रॉब्लेम्स नाही का हो दादानो? हे सगळं तुमच्या समोर सांगावं लागणार का? मला म्हणजे जवळचे माणूससुद्धा राजकारण करतात, जवळचे माणूससुद्धा प्लॅनिंग करतात पुढं जाऊ नये म्हणून. अहो असू दे की त्यांनी असं बोलले म्हणून हे कोणी आडवा आला म्हणून तुमचा आडवा होत नाही, हे लक्षात ठेवा. बिकॉज मॅनचं एक प्रत्येक मनुष्यांचं राजकारण वेगळं असेल. शेवटी राजकारणात म्हणजे तिथं तुमचं नशीब आहे. तुम्ही किती चांगलं काम केलं, तुम्ही किती काय केलं हे सगळं त्यांना माहिती असतो. निसर्ग नोज एव्हरीथिंग व्हॉट यू आर, म्हणून तुम्हाला चांगलं होणार आहे. एवढं सहनशीलतेने राहा. विद्यार्थी मित्रांनो, सर्व मॅच जिंकून फायनल हरलेला माणूस तरीसुद्धा मी अजूनही माझा आत्मविश्वास मी कमी करून घेतला नाही. आज 24 लाखांची कर्ज असला तरी, स्वतःचं घर रचलं असलं तरी, एक तरी नोकरी आहे, त्या नोकरीवरून आपण करत राहू. आज ना उद्या माझं चांगलं होईल, आज ना माझं कल्याण होईल. आज मला मिळालेला अनुभव, मी 4 विद्यार्थीसोबत जर मी माझा अनुभव शेअर केलो तर त्याचं तरी कल्याण होईल, त्याचं तर नोकरी मिळेल. आज मला पाहून कितीतरी विद्यार्थी प्रेरणा घेऊन सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होत आहे. अहो झालं ना, म्हणजे मी परीक्षा पास झालं तर काय फायदा आहे, असे मूर्ख प्रश्न विचारणाऱ्या ज्या लोकांना मी हेच उत्तर देतो, अरे तुला काय माहिती आहे कष्ट म्हणजे काय असतो, डेडिकेशन म्हणजे काय असतो, हार्डवर्क म्हणजे काय असतो. प्रेरणा, इन्स्पिरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण सांगायचं नसतो. एक माणूस जर त्याने अचिव्हमेंट केलं तर मीही अचिव्हमेंट करतो. तसं महान जो ॲक्टर आहे आपला भारत देशाचा, अमिताभ बच्चन सरांना प्रॉब्लेम्स आहे. अमिताभ बच्चन सर बँक करप्ट होऊन जेलमध्ये जात असताना पुन्हा तिथून त्यांनी उडी मारून जिंकले का नाही, त्यांनी लाईफ जिंकले का नाही? असं नसतो. लाईफमध्ये एकदा अप अँड डाऊन्स येत असतात. अप अँड डाऊन्स असलेले घटनाच्या वेळी आपण जेवढं स्वाभिमानाने, जेवढं प्रामाणिकपणाने, जेवढं आत्मविश्वासाने आपण त्या प्रश्नाला टॅकल करतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज exam is smaller than life is bigger than exam. Please remember this point, please remember this, and always have a positive attitude. Hard work is very important. तुम्ही किती मेहनत करताय ते इम्पॉर्टंट आहे ना. आज मी गेल्या 10 वर्षापासून काम करतो, अजूनही मला यश मिळालं नाही. सर्टिफिकेट मिळालं म्हणजे यश आहे का हो? गावात जर सगळं लोक काय म्हणतात, स्वतःचं घर, स्वतःचं शेत हे पाहिजे असे सगळ्यांचं इच्छा असतो. होईल ना, आज ना उद्या होईल. एपीजे अब्दुल कलाम साहेब भारतरत्नाकडे काय होतो, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी केलेलं काम. परंतु आम्हाला एपीजे अब्दुल कलाम साहेब व्हायचं नाही, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायचं नाही, आम्हाला आमच्या घराचं डॉक्टर आंबेडकर व्हायचं, आम्हाला आमच्या घराचं एपीजे अब्दुल कलाम सर व्हायचं, आम्हाला आमच्या घराचं भारतरत्न व्हायचं. तुम्ही म्हणजे माझ्या घराचं, तुम्ही सुद्धा यू आर द भारतरत्न ऑफ युअर हाऊस. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी रत्न आहात. तुम्ही देशासाठी, तुम्ही समाजासाठी एक छोटासा भाग असेल, एक नंबर असेल, परंतु स्वतःसाठी, कुटुंबासाठी तुमचा व्हॅल्यू खूप जास्त आहे. म्हणून हे परीक्षा पास व्हा. आणि परीक्षा पास होताना जेवढ्या महिन्याचं तुम्ही केलेलं बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, प्रामाणिक प्रयत्न करून जर आपण हरलो तरी तो हरल्यासारखा नाही.
फक्त मार्काने आपण हरवलं असेल, परंतु कॉन्फिडन्स स्टेबल ठेवून पुढचा पेपर व्यवस्थित दिला पाहिजे. आणि जो प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो त्यांना देव कुठल्याही अँगलमध्ये येऊन सपोर्ट करतोच आणि तो परीक्षा पास होतोच. त्यात काही कोणी आडवं येत नाही. गेल्या वर्षी सोलापूरमधला एक माणूस अवघ्या 24 वर्ष MA झाल्यानंतर 24 वर्षांनी त्यांनी परीक्षा दिल्यात आणि त्यांनी महाराष्ट्राची सेट परीक्षा पास होऊन आज प्राध्यापक म्हणून तो काम करीत आहेत. सोलापूरमधला एका कॉलेजमध्ये काम करणाऱ्या एक प्राध्यापकाला 7 वर्षापर्यंत त्यांना काम करून घेतलं आणि नंतर त्यांना हकललेत कॉलेजमधून. मग हकलल्यानंतर तो माणूस हरलो का? नाही हरला. आज तो माणूस दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी लागलेले आहेत. अहो, जग खूप मोठं आहे, जग खूप मोठं आहे. तुम्हाला फक्त चालायचं आहे. रस्ता, द रोड्स आर अवेलेबल, जस्ट यू हॅव टू वॉक. आणि वॉक करत असताना पहिला स्टेप्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पहिला स्टेप कोणी ठेवला पाहिजे? तुम्ही ठेवला पाहिजे. कारण हा जीवन तुमचा आहे. तुमचा प्रवास तुम्हीच केला पाहिजे. तुमचा रस्ता तुम्हीच चालला पाहिजे. तुमचा जीवन आहे, हे तुमचं जीवन तुम्ही प्रवास केलाच पाहिजे. म्हणून तुम्ही उद्या म्हणजे आज जे 7 एप्रिल होणारे पेपर व्यवस्थित आई वडिलांचा चित्र डोळ्यासमोर घ्यायचं, त्यांचा आशीर्वाद घेऊन त्या पाट उत्तर सोडून द्या. काहीही अडचण येणार नाही. अहो काय सांगू, मुंबईमधलं त्या ताईला मी आज इथूनच नमस्कार करतो. गेल्या महाराष्ट्राची सेट एक्झाम होण्यापूर्वी 1 महिन्यामध्ये त्या ताईच्या लाईफमध्ये किती मोठा स्ट्रगल झाला. त्याचा एक लहान बाळाला मुंबईमध्ये शाळेला घेऊन जात असताना अचानक त्या बाळाने त्या आईच्या हातातून असा निसटून गेलं. जात असताना मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकने त्या लहान बाळावरती ठोकून गेलेत आणि बाळाचं रक्त बंबाळ होऊन पडला होता. आईचं आक्रंदन, आई एवढी रडत होती की माझं बाळ. पूर्ण 6 महिना त्या आईने अनकॉन्शियसमध्ये होती. आता नंतर माझ्याशी ओळख झाल्यानंतर ताईशी आम्ही बोलत राहिलो आणि त्या ताईने आज महाराष्ट्राची सेट एक्झाम देत आहे. आज त्या ताईंना रिझल्ट मिळतोय. बघा, दिस इज कॉल्ड द लाईफ. समाजात किती प्रॉब्लेम्स, किती लोकांना प्रॉब्लेम्स आहे, हे सगळं ओव्हरकम करून आपण पेपर देत आहोत. म्हणून पेपर बघा, प्रामाणिक ज्यांचा प्रयत्न असतो त्यांना यश मिळतोच. उशिरा असू द्या, परंतु यश मिळणारच आणि यश त्यांच्यासाठी तयार असतो. तुम्ही असं म्हणू नका की यश मिळत नाही. यश मिळण्यासाठी तुम्ही किती 100% डिवोटेड आहेत हे तुम्ही ठरवा आणि ठरवून पेपरला जावा. ओके. आणि माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी पेपरला जात नाही असं म्हणू नका. गो अँड अटेंड द एक्झाम. द सुपरनॅचरल पॉवर विल हेल्प यू टू गेट द रिझल्ट. ओके. काही नाही आलं तरी जाऊन पेपरला बसा तुम्ही. बघा तरी बघा. अहो, जेव्हा मी 3दा नापास झाल्यानंतर 4थ्या अटेम्प्टला देत असताना काय झालं, अचानक मला पाईल्सचं ऑपरेशन झाला, मूळव्याध झाला आणि दवाखान्यामध्ये मी पडलो होतो. शुक्रवारी दवाखान्यामध्ये पडलो, डॉक्टर आणि ऑपरेशनच करून टाकलं. आणि शनिवारी जेव्हा माझं अनकॉन्शियसवरून मी कॉन्शियस आलो, सगळं पेन होत होता. मी डॉक्टर म्हणालो, साहेब मला परीक्षेला जायचं, उद्या रविवार परीक्षेला मला कसल्याही परिस्थितीत जायचं. डॉक्टर म्हणाला, अरे तुला मूळव्याध झालं आहे, ऑपरेशन केलं, तू कसा परीक्षा जाणार? नाही साहेब, मी प्रयत्न केलो, मी परीक्षेला जातो साहेब, मी 3दा नेट नापास झालो, 4था माझा अटेम्प्ट आहे, मी जातो साहेब. डॉक्टर म्हटलं, खरंच तू येडा आहे की रे? आणि जेव्हा मी इथून गुलबर्गाला गेलो आणि 3 तास मी उभे राहून पेपर लिहिलेले, मी उभे राहून, तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगतो, 3 तास उभे राहून मी पेपर लिहिलो. कितीतरी प्रश्नांचं उत्तर मला येत नव्हता, तरीसुद्धा सुपरनॅचरल पॉवरने मला मदत केलेत आणि मी ज्या प्रश्नांचं उत्तर टिक करत राहिलो ते उत्तर बरोबर आला आणि मी परीक्षा पास झालो. आणि त्या नेटचा परीक्षा 4थ्या अटेम्प्टला जेव्हा मी परीक्षा पास झालो, त्याच कॉन्फिडन्सने मी वेगवेगळ्या राज्यात परीक्षा देत राहिलो. आणि जेव्हा महाराष्ट्राची सेट एक्झाम दिलो, 270 मार्क मला मिळाले. अहो, कुठून मार्क्स मिळत असतात? कुठून मार्क वरून पडतात का? नाही. एक 36% घेतलेला माणूस जर 69 वेळा सेटनेट परीक्षा पास होतोय, तर तुमच्याकडनं काय शक्य नाही? तुमच्याकडनं शक्य आहे. तो शक्य आहे. फक्त करा. आणि तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज होणारा महाराष्ट्राची सेट एक्झाम व्यवस्थित लिहा. तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या भाऊंचा, बहिणींचा, सर्वांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. स्वामी महाराजांचे आशीर्वाद आहे. सर्व संत महांतांचे आशीर्वाद आहे. सगळं
जे पॅट्रिओटिक लोक आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि स्वतःचा आशीर्वाद स्वतःवरती असायला पाहिजे. व्यवस्थित आत्मविश्वास ठेवून गडबड न करता पेपर लिहा. ऑल द बेस्ट. आय विश यू व्हेरी ग्रँड विश फॉर यू टू गेट द सक्सेस. ओके. सर्वांना अपेक्षित आहे सर्वांना यश मिळो हीच स्वामी चरणी नतमस्तक होऊन मी माझं 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. लक्षात आलं. हे ऑप्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. हां सिक्रेट एकदम सिक्रेट. थँक्यू सो मच. नमस्कार.